हाय हॅलो नमस्कार. स्नेहाच पाकविधीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. गरमी स्टार्ट झालेली आहे. चला तर मग मस्तपैकी आपण आज कलिंगडाचा ज्यूस बघूया. चला तर मग साहित्य बघूया. मी घेतलेलं आहे काळं मीठ घेतलेलं आहे. इथे आहे चिया सीड्स आहेत, ह्या मी भिजवून घेतलेल्या आहेत. इथं आहे जलजिरा पावडर आहे, ही आहे पुदिना आणि हा आहे लिंबू. चला तर मग रेसिपी स्टार्ट करू. मी इथं कलिंगड कापून घेत आहे. बघू शकता तुम्ही, लाल आहे आपलं कलिंगड मस्त. आता मी ह्या कलिंगडाची एक फोड कापून घेत आहे. बघू शकता तुम्ही, मी अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आता आपण इथे मिक्सरचा वापर करणार नाही घेणार आहोत. हे कलिंगड बघू शकता तुम्ही अशा टाइप मध्ये. बघू शकता किती छान ज्यूस पडतोय. आता मी या सगळ्या फोडी अशाच किसून घेणार आहे. थोड्या बिया असतील त्या आपल्याला काढायच्या आहेत. हे बघा, मी आता सगळं करून घेते, मग तुम्हाला दाखव. बघू शकता तुम्ही, मी खिसणीने खिसून घेतले आहे. अशा मी सगळ्या ह्या फोडी खिसून घेतलेल्या आहेत. आणि हा आपला ज्यूस आहे. आता आपण ह्याला गाळून घेणार आहे. मी बाउल घेतलेला आहे इथं. आता मी हे गाळून घेत आहे. चमचा घेतलेला आहे, त्याने मी असं हलवून घेत आहे थोडं, जेणेकरून आपलं आणखी ज्यूस पडेल. आणि जर तुम्हाला गाळायचा नसेल, असाच घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता. फक्त बिया मात्र सगळ्या याच्यातल्या काढा तुम्ही. बघू शकता मी सगळा ज्यूस गाळून घेतलेला आहे. तर पुदिन्याची जी पानं आहे ती मी ह्या खिसणीने, बारीक खिसणीने असं हे करून घेत आहे, खिसून. बघू शकता तुम्ही, फ्लेवरसाठी थोडीशी. आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस टाकत आहे मी. त्याच्यात आपण टाकायचं काळं मीठ. थोडी जलजिरा पावडर. आणि चिया सीड्स. मी याच्यामध्ये बर्फ किंवा गार पाणी ऍड करणार नाही. हे माझं कलिंगड फ्रीज मधलं होतं आहे. तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही याच्यामध्ये बर्फ किंवा गार पाणी ऍड करू शकता. पण हलवून घ्यायचं याला. आणि मी ह्याच्यात साखरही टाकत नाहीये. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये साखर टाकू शकता. ज्यूस तयार आहे आता आपला. मी ग्लासात टाकून घेतो. तयार आहे आपला कलिंगडाचा ज्यूस. मस्त थंडगार. ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत स्नेहाच पाक विधीमध्ये.